काय आई, तुझ्या मनासारखं घर लागलंय ना? अरे माझ्या मुली अगदी गुणाच्याच आहेत, पण तरी मला एक भीती वाटतेच आहे अजून. कसली भीती वाटते बाबा? ते लोक यायच्या आधी काय ते सांगून टाक. त्यांनी सोन्याचं पान आणायला सांगितलं होतं बहुतेक. मगाचपासून हेच डोक्यात घेऊन बसलाय. अरे हेमंता, आपण जी आपट्याची पानं वाटतो ना दसऱ्याला, तीच म्हणायचंय त्यांना. आणि असंही वर्षसण म्हणून जावयाला सोन्याचं पान द्यायचं असतं, तेही लग्नानंतर. आता नाही काही. मगाचपासून हेच सांगतोय मी त्याला, पण त्याला कळतंय का? अरे का? अरे या 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 ललिता, या माधवराव प्लीज. बसा बसा ना. या. स्वानंदी आई नमस्कार करते. असं आहे पोचलं. बसा ना. बस. आई नील. अगं नाही, इंद्रनील नाही आला. सानियाला घेऊन रावण दहन दाखवायला गेलाय. सोनल, मिठाई. आज सगळेजण घरातच आहे आणि मुलीही आहेत. अरे गुणी आहेत हा मुली अगदी. लग्नाच्या तारखा काढल्या का? म्हणजे आमच्या गुरुजींनी नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या तारखा काढल्यात. आमच्याकडे ना दसऱ्याला मोठी पूजा असते. ती आटोपली ना की संध्याकाळी इंद्रनीलशी बोलते आणि मग एखादी तारीख फिक्स करून टाकू. चालेल ना? आमच्याकडे ना तशी सोन्याच्या पानाची परंपरा आहे. सकाळी बोलले होते मी काकांशी. हो, आणली आहेत ना अंजली? हो. ह्या रविवारी ना एक छोटेखानी समारंभ ठेवलाय घरी. म्हणजे जी माणसं साखरपुड्याला येऊ शकले नाहीत त्यांना बोलवलं तेव्हा. म्हणजे स्वानंदीशी ओळख होईल, शिवाय तुम्हा सगळ्यांची भेट होईल. यायचंय हा सगळ्यांनी? हो हो नक्की येऊ ना आम्ही. संध्याकाळी असतील तर माझ्या मालिका जातील. नाही पण रिपीटच्या वेळा मी लिहून ठेवल्यात, काही काळजी करू नका. हा दे ना. या आमच्या अनिताने केलेल्या खोबऱ्याच्या वड्या. आणि ही सोन्याची पानं. बरीच जड लागतायत हाताला. बघू तरी बघू. नाही काय आमची म्हणत होती, पानं जेवढी मोठी तेवढं तुमच्या मुलीचं आमच्या घरातलं सुख मोठं. अहो मग काळजीच नको, चांगली घसघशीत आहेत.